एखादा व्यक्ती जेव्हा पैशाने मोठा होतो किंवा त्याची इमेज मोठी होते, तर त्याच्याभोवती एक सुरक्षेचं कडं तयार होतं. मग ते सेलिब्रिटी असतील, उद्योगपती असतील, अभिनेते असतील, किंवा आणखी क्रिकेटच्या क्षेत्रातील खेळाडू असतील किंवा क्रीडा विभागातील अनेक जे फुटबॉलर आहेत किंवा बॅडमिंटन खेळणारी लोक ही जेव्हा मोठी होतात, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला एक औरा तयार होतो आणि त्यांचा जो कनेक्ट असतो तो लोकांशी तुटलेला असतो. पण धर्मेंद्र जे अभिनेते होते, ही मॅन म्हणून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळखलं जायचं. धर्मेंद्रचा स्वभाव जो होता तो अत्यंत वेगळा होता आणि स्वतः एक छोट्याशा कुटुंबातून पुढे आलेला हा व्यक्ती देशातील सिनेमा जगतामध्ये एक नाव कमावतो आणि अनेक सुपरस्टार असताना त्यांच्या शर्यतीमध्ये तो टिकून राहतो आणि लोकांच्या मनावर राज्य करतो. असं असताना धर्मेंद्रचा स्वभाव जो आहे त्याची खूप चर्चा होते. धर्मेंद्र कसे होते, ते शेतामध्ये काम करायचे, अनेक व्हिडिओज आहेत धर्मेंद्रचे, आपण सोशल मीडियावर पाहतो. त्यांच्या कविता खूप वेगळ्या होत्या, त्यांना शेरोशायरी आवडायची आणि खुलेआमपणे लोकांशी बोलणं किंवा ट्रॅव्हलिंग असणं, ट्रॅक्टर चालवणं, असे जे व्हिडिओ आहेत ते आपण पाहिले. आणि नेमका त्यांचा स्वभाव कसा होता हे जाणून घेण्यासाठी मी पोहोचले लोणावळ्याच्या औंढा गावामध्ये. औंढा गावच्या या सगळ्या परिसराला आपण पाहताय, ही शाळा आहे, आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि या शाळेचं जी वास्तू आहे ती धर्मेंद्र यांनी स्वतःच्या स्वखर्चातून बांधली होती. नंतर प्रयास नावाच्या संस्थेनेही त्याचं रिनोव्हेशन केलं. पण त्यावेळेला 97च्या वेळेला धर्मेंद्रने ज्या गावातील विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी ही शाळा उभी केली. कसा होता धर्मेंद्रचा स्वभाव आणि कसं कनेक्ट होते औंढा गावातील गावकऱ्यांशी. माझ्यासोबत काही गावकरी आहेत. हे सांगा की धर्मेंद्र नाही आहेत आणि ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली, त्यावेळेच्या भावना काय? खरं तर खूप वाईट वाटलं. सुरुवातीला मला वाटतं पहिल्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी ते न्यूज येत होते, साहेब गेले, साहेब गेले आणि नंतर काही प्रसारमाध्यमांकडनं समजलं की ती बातमी चुकीची होती. खूप बरं वाटलं. पण नंतर जेव्हा साहेब खरोखर गेले आणि ते जेव्हा समजलं, अतिशय वाईट वाटलं. एक गाववाला म्हणून एक आपल्या घरातल्या व्यक्ती जसं घरामध्ये जसं एखादी दुःखद घटना होती, तशा प्रकारे संपूर्ण गावाला खूप वाईट वाटलं आणि अतिशय वाईट वेळ होती ती, वाईट प्रसंग होता गावासाठी तो. मी ऐकलं की गाववाल्यांशी अत्यंत चांगले जवळचे संबंध होते, तर त्यांचा स्वभाव कसा होता आणि या गावाचे ते कसे कनेक्ट झाले? त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता. ज्यावेळेस त्यांनी मला वाटतं 95-96 मध्ये काहीतरी जमीन घेतली असेल इथं, त्यावेळेस ते यायचे आणि काहीच नव्हतं तिथं. त्यावेळेस जनावरं चारायला गावातील काही मुलं, त्यात लहानपणी आम्ही पण असायचो, तिथं जायचो. ते आमच्याशी बोलायचे, गप्पा मारायचे. नंतर हळूहळू त्यांनी थोडंसं तिथं डेव्हलप करायला घेतलं आणि त्यांचं फार्म हाऊस बनवला. पण त्याही वेळेस फार्म हाऊस जरी बनवला, तरी ते एकदम असं मुलांमध्ये मिळून मिसळून राहायचे. सगळ्या लोकांशी, गावातल्या लोकांशी एकदम आपल्या घरच्यासारखं होतं. एक ॲक्टर आहे आणि कोणीतरी वेगळे व्यक्ती आहे, असं कधीच त्यांनी जाणवलं नाही. एकदम सर्वांशी मिळून मिसळून राहायचे. म्हणजे गाववाले असतील, आदिवासी लोकं असतील, अजून कुठली लोकं असतील, सर्वांना ते एकत्र घेऊन बसायचे आणि एकदम सर्वांशी एकदम मोकळ्या मनाने बोलायचे. या शाळेचं बांधकाम त्यांनी केलंय? हो, त्यांनीच आणि केलं. कशा परिस्थिती, म्हणजे काय गाववाले त्यांच्याकडे गेले होते काय? शिक्षणासाठी लहान मुलांना खूप अडचण होती. लोणावळ्यामध्ये जाण्यासाठी खूप धडपड करायची लागायची व त्यावेळेस रस्त्याची दुरवस्था खूप असायची. मग त्यामुळे धर्मेंद्र साहेबांना हे पाहवलं नाही व त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण शाळेसाठी काहीतरी करायचं. त्यामुळे या ठिकाणी हे 5 खोल्या त्यांनी बांधून दिल्या. त्यांचा कसा स्वभाव होता म्हणजे लोक गावकऱ्यांशी ते कसे बोलायचे? मनाचा दिलदार व्यक्ती होते ते. आणि त्यांच्यामुळे ते कधी जरी आले लोणावळ्यामध्ये आपल्या औंढे गावामध्ये तर प्रत्येक घराची विचारपूस करायचे व बोलायचे की काय झालं, प्रत्येक घरामध्ये जाऊन सुखदुःखामध्ये सामील असायचे. व या गावामध्ये जो उरूस होता त्यासाठी त्यांनी दरवर्षी खूप मोठं त्यांचं अन्नदानाप्रमाणे ते दानशूरपणा करायचे. म्हणजे अन्नदानासाठी मदत करायची. हो. हो. असं म्हणजे गावच्या कार्यक्रमात ती मदत करायची. गावच्या कार्यक्रमामध्ये त्यांची नेहमी मदत असायची आणि गावचा कार्यक्रम ते अगदी म्हणजे एक ॲक्टर म्हणून नाही, एक गाववाले म्हणून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे. मग आमची बैलगाडा शर्यत असो, कुस्त्यांचा आखाडा असो किंवा अजून कुठलाही कार्यक्रम असेल ना, साहेब स्वतः यायचे. आखाड्यामध्ये स्वतः उभे राहायचे. बैलगाडी शर्यतीमध्ये बैलगाडीच्या घाटावरती साहेब स्वतः उभे राहायचे. एखादी त्यांना गाडी आवडली किंवा एखादा पैलवान आवडला तर त्याला स्वतःचे पैसे बक्षीस देऊन त्याला तिथल्या तिथं ते त्याला प्रोत्साहन पण करायचे. साहेबांना कुस्तीची खूप आवड होती, बैलगाडी शर्यतीची खूप आवड होती आणि
म्हणजे एक ऍक्टर म्हणून नाही, एक गाववाले म्हणून ते स्वतः त्याच्यामध्ये, गावात कुणाचं लग्न असेल तर लग्नाला पण त्यांना निमंत्रण गेलं. आणि साहेब जर इथं असतील समजा, फार्म हाऊसवर जर असेल तर ते गावात लग्नाला सुद्धा यायचे. लग्नाला पण यायचे हो, ते. गावात लग्नाला सुद्धा यायचं. कुणाचं लग्न असेल काय असेल तर ते यायचे लग्नाला आणि लग्नामध्ये सामील व्हायचे. असं जसं आपल्या कुटुंबातलं व्यक्तीसारखं असे ते सामील व्हायचे. तर खूप चांगला दिलदार मनाचा खूप चांगला माणूस होता. तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या फार्म हाऊसवर काम केलंय. ही कधीची गोष्ट आहे? तुमचं वय किती होतं आणि काय आठवणी आहेत तुमच्या? आता आठवणी कमीत कमी आहे ना, 86 वर्षून कामाला होते. किती वर्ष काम केलं तर 15 वर्ष काम केलं. आणि काय काम करायचे तुम्ही? ते लेबर काम करायचे, कुठं बांधकाम असलं, कुठं समजा त्यांच्याकडं हे होते, खडी मशीन बनवत होते, त्या मशीनवर काम करायचे. कुठं आपलं डबर बिबर गाडी भरून आम्ही द्यायचे. तुम्हाला त्यावेळेला पिक्चर वगैरे तुम्ही तुम्ही बघायचे का पिक्चर? नाही नाही, पिक्चर बिक्चर काय नाही. हा एवढा मोठा अभिनेता आहे असं माहिती नाही होतं? होते बरं, आम्ही असं पिक्चर बिक्चरला तुम्ही विचारलं नाही की हे कोण अभिनेता आहे, हिरो आहे कोण? नाही नाही नाही, असं काही विचारलं नाही. आम्ही विचारलं नाही. आम्ही ना गाववाल्यासारखं आम्ही सगळं हे करीत होतो. असं विचारलं नाही, अभिनेता नाही काय नाही काय बोललो नाही. गाववाले म्हणून आपले हे करायचे. त्यांच्या आठवणीमध्ये गाववाल्यांची काय भावना आहे? म्हणजे काय शोकसभा होणार आहे, श्रद्धांजली? हो, तर ॲक्च्युअली त्यांच्या आठवणीसाठी आम्ही एक शोकसभा घेणार आहोत सर्वजण मिळून. कारण गावासाठी त्यांचं खरोखर खूप मोठं योगदान होतं आणि एक गावातलेच एक प्रकारचे व्यक्ती होते. तर आम्ही सर्वजण मिळून एक शोकसभा त्यासाठी लवकरच आयोजित करणार आहे. सर्व ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी असतील, सगळेजण मिळून एक शोकसभा आम्ही इथं घेणार आहोत. काय आणखी या वेळेला तुम्हाला त्यांच्या काही आठवणी सांगता येतील की ज्या तुम्ही कधी विसरू शकता? बघ, साहेबांकडं कधी गेलं ना साहेबांकडं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, साहेब कुणीही व्यक्ती जाऊ द्या, चहा नाश्ता केल्याशिवाय कधीच ते पाठवत नव्हते. दुसरी गोष्ट, मी नेहमी साहेबांकडे जायचो, साहेबांकडे बसलो होतो, साहेब कमीत कमी एक तरी कविता ऐकवायचे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, साहेब जसे चित्रपटात होते किंवा पिक्चरमध्ये होते, साहेब तसे नव्हते. त्याच्यापेक्षा खूप वेगळे होते. खूप हलक्या म्हणजे एकदम मृदू स्वभावाचे आणि खूप म्हणजे खूप प्रेमळ होते साहेब. आणि जर चुकून त्यांना असं वाटलं की कुणाला नाही का, कोणा अडचणीत आहे, काही कुणाला त्रास आहे, साहेब स्वतः यायचे, गावामध्ये यायचे, लोकांना भेटायचे. कुणाची काय अडचण असेल किंवा त्यांना जर नाही जमलं तर माणसांना पाठवायचे, त्यांच्या काय अडचण असेल, काय गावाला मदत असेल, काय असेल तर ते म्हणजे स्वतःहून सगळ्या गोष्टी करायच्या. काय ऍक्टर म्हणून असा नाही का, सिक्युरिटी हे न ते न असा काय तामझाम त्यांचा नव्हता, एकदम साधेपणा. तुमच्या काय आठवणी आहेत, तुम्ही काय सांगू शकता? मी त्यांच्याकडे ज्यावेळेस कामाला होतो त्यावेळेस नेहमी ते कामगार म्हणून ते बघायचेच नाही. बेटा क्या कर रहे तुम, कैसा है, तुमको कुछ कमी आहे क्या, हे नेहमी त्यांचं शब्द असायचे. व मनाचा दिलदार माणूस म्हणजे साहेब आमचे. अशी व्यक्ती कधी होणार नाही. हे बघा, जन्म मृत्यू हा अटळ आहे प्रत्येकाला व प्रत्येकाला त्या ठिकाणी जावंच लागतं. परंतु त्यांची जी आठवण आहे, त्यांचे केलेले कार्य आहे, शौर्य आहे, हे नेहमी मनामध्ये घर करून जातं. अशा व्यक्तीला खरोखरच बोलण्याच्या बी पेक्षा पलीकडं त्यांचं कार्य शौर्य आहे. व त्यांनी कधी राग हा त्यांना प्रकार माहीतच नाही. रागवायचे नाही म्हणजे पिक्चर मध्ये तर खूप रागवायचे. शोले पिक्चरमध्ये बघायचं ना, बसंती कुत्तो के साथ. कुत्तों के सामने मत नाचना, असं त्यांचा डायलॉग खूप फेमस झाला तो. व जय आणि विरू त्यांची अमिताभ साहेबांची खूप दोस्ती होती. व त्यावेळेस मला असं वाटलं की यार ही व्यक्ती खूप हे आहे. परंतु ज्यावेळेस मी त्यांच्या बेडरूमपर्यंत जायचा, त्यांना काय हवं आहे काय नाही त्यावेळेस बघायचा, तर मला असं वाटायचं की हे आपल्या कुटुंबातील एक घटकच आहे. मग तुम्ही त्यांच्या घरामध्ये पण जायचे? हो, जायचं ना. मी समजा आचारी समजा तिथं नसायचा त्यावेळेस आवाज मारायचा, मारायचे ते. सॉरी मी शब्दातून असं आलं. पण त्यावेळेस ते मुगून किधर आहे तुम, असं मी बोलायचे खूप. मग ते मनामध्ये अजूनही तो मला तो आवाज त्यांचा आठवतो. माझ्या मनाला पदस्पर्श करून जातो. आज त्यांच्या घरी श्वान जवळजवळ 15 एक श्वान होते त्यांच्या घरामध्ये. म्हणून त्यांना सुद्धा त्यांनी काही कधी कमी पडून दिले नाही. आता आता मला सांगा की एक हिरो आहे तो म्हणजे रागावतो, असं कधी जाणवलं त्यांच्या स्वभावामध्ये? कधीच नाही, कधीच नाही. तुम्हाला सांगतो, त्यांचा मला वाटतं 82वा वाढदिवस होता. आणि त्यावेळेस साहेब इथंच होते. 82वा वाढदिवस होता, साहेब होत होता. तर मग आम्ही सर्वजण मिळून ठरवलं की आता साहेब इथं आहेच आहे, तर साहेबांचा वाढदिवस आपण इथंच साजरा करूया. आणि तसं साहेबांना कळवलं आम्ही की साहेब असं असं आहे, आम्ही येतोय तुमच्याकडं म्हटलं. तर गेलो आम्ही, केक वगैरे घेऊन गेलो
आणि तिथंही केलं तर म्हटलं साहेब योगा आणि बऱ्याच वेळेस कसं एवढा मोठा फिल्म स्टार असल्यामुळं ते शक्यतो इथं नसायचे त्यांच्या वाढदिवसाला वगैरे, पण त्यावेळेस चुकून 82 वाढदिवस येत होतं. तर आम्ही असं बोलत होतो, गप्पा मारत होतो, तर त्यांनी असा खांद्यावर हात टाकला, अरे बेटा फिकर मत कर, अभी मैं खाली 28 का हूँ, तुम लोग उलटा समझ रहे. हे इतका प्रेमळ माणूस आणि इतका म्हणजे खूप चांगला खूप वेगळंच हे होतं, रसायन होतं ते. केक कापला त्यावेळेला. हो, त्यावेळेस केक कापला. त्याच्या काही आठवणीत आमच्याकडे आहेत, त्याचे फोटो वगैरे आहेत त्यावेळेस काढलेले. त्यावेळेस आम्ही एकत्र त्यांचा वाढदिवस केला आणि बराच वेळ म्हणजे आम्ही कमीत कमीत 3 ते 4 तास एकत्र काढले तिथं. एकत्र सगळ्यांनी स्पेंड केला साहेबांबरोबर. काही कविता झाल्या, गप्पा छप्पा. साहेब खूप इकडच्या तिकडच्या खूप आठवणी सांगायच्या. गप्पा खूप मारायची का? गप्पा खूप मारायचे खूप. आणि जी साहेब होते त्यांचे छोटे भाऊ, त्यांच्यावरती त्यांचं खूप प्रेम होतं. उषा आंटी झाल्या, मी आणि त्या एवढं प्रेम करायचे ना ती लोक. मी असं असं दुजाभाव करायचेच नाही की हे लोक कामगार आहे म्हणून. नेहमी आपलेपणा दाखवायचे आणि आपल्या कुटुंबातील घटक म्हणून दाखवायचे. आणि विशेष म्हणजे त्यांचं की ते म्हशीचा त्यांचा तबेला असायचा व त्यांना त्या बारीक वासरांना खूप त्यांना जीव लावायचे. आणि तिथे जो काम करणारा व्यक्ती असायचा त्याला तो बिहारचा असायचा. आणि इथून विशेष म्हणजे दूध जाते मुंबईला एवढं लांब. दररोज सकाळी सिंहगड एक्सप्रेसनी हे दूध जातं. या फार्म हाऊसचं जे दूध आहे ते हो, दररोज आजही जाते. एक सतीश भाऊ म्हणून आहे, ते घेऊन जातात. आणि त्यांना काय ते तिथून ते दूध घेऊ शकले असते, परंतु आपल्या घरातील जर दूध असेल म्हशी असेल तर त्यांना ते खूप आवडतं. आणि प्रत्येक व्यक्तीला ते ताक घेतल्याशिवाय जाऊनच देणार नाही. सोडायचे म्हणजे जेवण नाही केलं तर निदान ताक तरी. नाही तर जाऊ नका असं बोलायचं डायरेक्ट. कमी वाटते, आठवण येते. हो, आठवण तर येतेच. आणि कमी वाटते. रस्त्यासाठी त्यांनी खूप काम केले. खासदारकीच्या ज्यावेळेस ते सदस्य होते खासदारचे, तर त्यावेळेस त्यांनी तो रोड त्यांनी बांधला. त्यामुळे गावकऱ्यांना खूप चांगलं झालं. बैलगाडी म्हणा, गाडी म्हणा, नेण्यासाठी साधन नव्हतं आमच्याकडे. एवढे त्यांच्या फंडातून बांधलं का? फंडातून बांधलं त्यांच्या. बिकानेरमध्ये ते ज्यावेळेस खासदार झाले ना, त्या फंडातून पहिले ते त्यांनी काम केलं. त्यानंतर 97 साली हेमामालिनी मॅडम आल्या होत्या व ईशाताई देवल ह्या खूप लहान होत्या, खूप म्हणजे खूप अतिशय लहान होत्या. तेवढं किस्सा खूप आवडतो मला. व त्यांनी सांगितलं की त्यांचा कुठं तरी बड्डे होता त्यावेळेस की हे तुम्हारे लिए मैंने हे किया है असं त्या म्हणाल्या. रस्ता जो आहे तो. नाही, ही शाळेच्या वेळेस. ह्या काही आठवणी आहेत धर्मेंद्रच्या. एक अंतर्मन जे असतं किंवा पडद्यावर दिसणारा हिरो तो प्रत्यक्षात रिअल लाईफमध्ये कसा असतो हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश विलास आठवले, न्यूज स्टेट, लोणावळा.